जिथं जिथं जातोय, आज तर रक्षाबंधनाचा दिवस आहे. कालपर्यंत रक्षाबंधनाचा दिवस नव्हता, तरी देखील मोठ्या संख्येने वेगवेगळ्या भागात आम्ही फिरत असताना आमच्या भगिनी राखी बांधत होत्या. आम्ही बांधून घेत होतो. आम्ही त्यांना शुभेच्छा एकमेकाला देत होतो. आता आज इथं आहे. आज माझ्या आता ज्या बहिणी इथं मुंबईत असतील त्यांच्याकडनं मी राखी बांधून घेणार. जे इथं जे असतील मुंबईमध्ये बहिणी, त्या सगळ्यांच्याकडनं राखी बांधून. सुप्रियाताई नाशिकच्या दौऱ्यावरती आहे. अरे मी आता तुला पुन्हा काय सांगतोय, ज्या बहिणी इथं असतील इथं मुंबईत, ती सुप्रिया इथं असेल तर तिच्याकडनंही राखी बांधून घे. रक्षाबंधन हुकणार काय यावर्षी? अरे बाबा, जे इथं असतील त्यांचं घेणार. तुम्ही इथं असेल तर घेणार. आज या रॅलीच्या निमित्तानं अल्पसंख्याक बांधवांची देखील मोठ्या प्रमाणात संख्या आहे, महिलांची संख्या आहे. आणि सध्या जे कायदे होत आहेत त्याबद्दल त्यांनी कुठला कायदा झाला? जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे गेला की नाही? जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये आमचे पण मेंबर असतील. त्याच्या संदर्भामध्ये मी अनेकांशी बोललोय. आम्हाला कुठले कायदे करत असताना ते कायद्याच्या दोन्ही बाजू पडताळून बघितल्या जातील आणि कुणावर अन्याय होणार नाही खबरदारी आम्ही घेऊ. मुंबईमध्ये तुम्ही तुमची ताकद वाढवणार का पक्षाची? कारण की गेल्या 25 वर्षापासून तुम्ही लक्ष नाही दिले मुंबईकडे. नवाब मलिक आज आपल्या कार्यक्रमात असणार आहेत. आतापर्यंत भाजपनं या संदर्भात आक्षेप घेतला होता. आज मात्र भाई स्टेजवर पाहायला मिळतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. बघू बाबा, एकदा कार्यक्रम होऊ द्या मग कोण. दादा, महायुतीच्या नेत्यांकडनं तुमच्यावरती आरोप करण्यात येतात आहे. म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विश्वासघातकी म्हणून महेंद्र थोरात बोलतात आहेत. त्यांनी भाषणात इतर लोक कोणी काय बोलतील त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. जे प्रमुख जे लोक आहेत शिवसेनेचे, एकनाथराव शिंदे, इकडं प्रमुख कोण आहेत बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजी.